नमस्ते, मी प्रणिता स्वप्नील सोळंके, सृजय स्वप्नील सोळंकेची आई. तर सृजय स्वप्नील सोळंके याने इन्सेप्शन अकॅडमी ही इयत्ता 5वी पासून जॉईन केलेली असून सृजय हा आधी खूप लाजाळू आणि अबोल मुलगा असा म्हणून परिचित होता. मात्र आम्ही जेव्हापासून इन्सेप्शन अकॅडमी जॉईन केली तेव्हापासून सृजयमध्ये बहुतेक सकारात्मक बदल मला दिसून आले. आणि एवढंच नव्हे तर त्याने विविध परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून इन्सेप्शन अकॅडमीच्या कीर्तीमध्ये आणखी भर घातली. तर नवोदय परीक्षेमध्ये त्याला 100 पैकी 93 मार्क्स मिळून नवोदयच्या ओबीसी ग्रामीण विभागातून तो पहिला आलेला आहे. त्याचप्रमाणे मंथन परीक्षेमध्ये 226 मार्क्स त्याला 300 पैकी मिळालेले आहेत. तसेच या वर्षीच्या मेंटल मॅथ परीक्षेमध्ये त्यांनी दोन्ही लेव्हल क्लिअर करून तो शाळेमध्ये मेंटल मॅथ मध्ये पहिला आलेला आहे. आणि ऑलिम्पियाडच्या इंग्रजी ऑलिम्पियाड असेल, गणित ऑलिम्पियाड असेल, सायन्स ऑलिम्पियाड असेल, तर या सर्व परीक्षांमध्ये त्याने पहिल्या 5 मध्ये येऊन चांगल्या प्रकारे त्याने यश मिळवलेलं आहे. तसेच सायन्स ऑलिम्पियाड मध्ये तो सेकंड लेव्हलला सुद्धा या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. तर या वर्षीच्या सैनिकी स्कूलच्या परीक्षेमध्ये त्याला 216 मार्क्स त्याने मिळवलेले आहेत. सृजयचे जे यश आहे ते केवळ स्पर्धा परीक्षांमध्ये पुरतं सीमित नसून त्याने शालेय त्याच्या अकॅडमिक ज्या रिझल्ट्स आहेत ते पण खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवलेले आहेत. 98.70 मार्क्स त्याला त्याच्या शाळेच्या इयत्ता 5वी मध्ये मिळाले असून तो सर्व तुकडींमधून प्रथम आलेला आहे. यशाचं श्रेय मी इन्सेप्शन अकॅडमीचे संचालक रावसाहेब सर तसेच इन्सेप्शन अकॅडमीचे सर्व जी टीम असेल त्यांना देऊ इच्छिते. त्यांनी बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या प्रकारची चांगल्या प्रकारे तयारी करून बहुतेकशे डाऊट त्यांनी सर्व क्लिअर करून मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. आणि मी पालकांना एक निवेदन करू इच्छिते की तुमच्या मुलाला जर तुम्हाला या आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये चांगल्या प्रकारे पुढे न्यायचं असेल किंवा त्यांना स्पर्धात्मक युगाची जाणीव करून द्यायचं असेल तर लहानपणापासूनच या परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी इन्सेप्शन अकॅडमी ही जळगाव शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असून या ठिकाणी आपण आपला प्रवेश घ्यावा अशी मी आवाहन करते. धन्यवाद.